खरंच आपण नरेंद्र मोदी स्टेडियममुळे हरलो की आपल्या टीममधील प्लेयरमुळे. काल साऊथ आफ्रिकेने आपला पराभव केला. त्यानंतर मात्र सोशल मीडियावरती एकच चर्चा, भारत हरण्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम. तर काही म्हणाले या 4 प्लेयरमुळे हरलो. सोशल मीडियावर लोकांच्या ज्या चर्चा आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे तेच किती आपण या व्हिडिओमधून पाहू. आज भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न ठाण मांडून बसला आहे. या विश्वचषकातील भारताच्या ढासळत्या कामगिरीमागे खरा जबाबदार कोण? खेळाडू की रणनीती? तरुणांचा आत्मविश्वास की व्यवस्थापनाचा अतिप्रयोग? की मग नेतृत्वाची चुकीची दिशा? आपण ज्यांच्याकडून पर्वता एवढ्या अपेक्षा ठेवल्या त्यांच्याच कामगिरीनं आज प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह आणि प्रशिक्षक गौतम गंभीर या 5 नावांभोवती सध्या संपूर्ण चर्चेचं वादळ फिरत आहे. सर्वप्रथम बोलूया अभिषेक शर्माबद्दल. अभिषेक शर्मा, ज्याच्याकडे पाहताना आपण म्हणायचो हा मुलगा 2-3 सामने एकट्यानं जिंकवेल, तोच अभिषेक आज नॉन स्ट्राईक एंडवर मागे सरकताना दिसतो. ही केवळ फलंदाजीतील घसरण नाही, हा आत्मविश्वास ढासळल्याचा स्पष्ट पुरावा आहे. ज्या खेळाडूकडून आपण धडाकेबाज सुरुवात अपेक्षित धरली होती, तोच खेळाडू आज गोलंदाजाच्या दबावाखाली सिंगल घेण्यासही घाबरतो आहे असे चित्र दिसते. ऑफस्पिनर समोर आला की आक्रमणाऐवजी बचावात्मक वृत्ती दिसते. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत भीतीचा अंश जरी दिसला तरी त्याचा परिणाम संपूर्ण संघावर होतो. राजाचा आत्मविश्वास म्हणजे सैन्याचा आत्मविश्वास. सलामीवीर जर धडाडी दाखवू शकला नाही तर मधली फळी आधीच दबावाखाली येते. अभिषेक नॉन स्ट्राईकवर गेला की भारत जणू अर्धा सामना हरतो आहे असे दृश्य निर्माण होते. ही तांत्रिक चूक आहे की मानसिक दडपण? हा प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे. आता तिलक वर्माकडे वळूया. तिलक वर्मा, ज्याच्याकडून अपेक्षा होती की तो विराट कोहलीनंतर 3ऱ्या क्रमांकाची पोकळी भरून काढेल. विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूच्या जागी उभे राहणं सोपे नव्हते. विराटनं गेल्या दशकात 150 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना भारताला अनेकदा विजय मिळवून दिला. एक धाव काढत, स्ट्राईक फिरवत, शेवटच्या षटकापर्यंत लढत राहण्याची त्यांची शैली भारताची ओळख बनली होती. पण तिलक वर्मा अजून त्या पातळीपर्यंत पोहोचलेला दिसत नाही. त्याची खेळी 21 चेंडूत 25, 24 चेंडूत 26 अशा स्वरूपाची असते. पण त्यात निर्णायक आक्रमकता दिसत नाही. ना तो पूर्णपणे स्थिरावतो, ना निर्णायक गती देतो. स्ट्राईक रेट मध्यम, परिणाम मर्यादित आणि मोठ्या सामन्यात प्रभाव शून्य. ही बाब चिंताजनक आहे. कारण 3रा क्रमांक हा T20 मध्ये धडाडीचा कणा असतो. आता सूर्यकुमार यादव विलक्षण प्रतिभा, अनोखी फलंदाजी शैली, 360 अंशात फटके मारण्याची क्षमता. पण मोठ्या सामन्यात, महत्त्वाच्या टप्प्यावर, सेना देशांविरुद्ध 7 ICC स्पर्धा खेळूनही निर्णायक सामन्यात ठोस प्रभाव उमटवता आलेला नाही. USA विरुद्ध धावा झाल्या, पण त्यावेळी प्रतिस्पर्धी गोलंदाज जखमी झाला होता. मोठ्या दबावाच्या क्षणी आक्रमकतेऐवजी संथ फलंदाजी दिसते. मिलर आणि स्टब्ससारखे खेळाडू 20 धावात 3 गडी बाद झाल्यावर 180 पर्यंत मजल मारतात. आपण 26 धावात 3 गडी बाद झाल्यावर टुकटुक करत राहतो. ही मानसिकता बदलली पाहिजे. प्रतिभा असणं वेगळे आणि निर्णायक क्षणी ती वापरणं वेगळे. रिंकू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, जिद्द आणि पूर्वीची धडाकेबाज फिनिशिंग. पण या स्पर्धेत 14 चेंडूत 6 धावा, 6 चेंडूत 1 धाव. पाकिस्तान विरुद्ध एक छोटा चमकदार क्षण सोडला तर सातत्य दिसत नाही. फिनिशरची भूमिका म्हणजे शेवटच्या 2 ते 3 षटकात सामना फिरवणं. पण सध्या ती चमक हरवलेली दिसते. हा तात्पुरता फॉर्म आहे की मोठ्या मंचावरील दडपण? कारण रिंकूकडून अपेक्षा प्रचंड होत्या.
आणि आता सर्वात मोठा मुद्दा, व्यवस्थापन आणि रणनीती. गौतम गंभीर. गौतम गंभीर, माजी विश्वचषक विजेता, आक्रमक वृत्तीचा खेळाडू, आता प्रशिक्षक म्हणून संघाच्या सूत्रांवर. पण सततचे प्रयोग, संघरचनेत बदल, मधल्या फळीतील उलथापालथत, यामुळे स्थैर्य ढासळले का? मोठ्या स्पर्धेत मोठे प्रयोग टाळले जातात, पण संघरचनेत अचानक बदल, वॉशिंग्टन सुंदरसारख्या खेळाडूला निर्णायक सामन्यात आणणं, यामुळे संतुलन बिघडले का? मिडल ओव्हर्समध्ये अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांची जोडी भारताची ताकद होती. त्या जोडीतील बदलामुळे मधल्या षटकात धावा रोखण्याची क्षमता कमी झाली. 2023चा वन डे वर्ल्ड कप भारताने अपराजित राहून फायनल गाठला, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. 2026च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये सलग 12 विजयांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पुन्हा याच मैदानावर झाला. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला, हे मैदान भारतासाठी प्रतिकूल आहे का? एका पराभवानंतर मैदानाला दोष देणं योग्य नाही. 1996ला ईडन गार्डन्सवर सेमीफायनल हरलो तरी त्या मैदानाची प्रतिष्ठा कमी झाली नाही. 2016ला वानखेडे स्टेडियमवर पराभव झाला तरी त्याची ओळख बदलली नाही. नरेंद्र मोदी स्टेडियमबाबत चर्चा वाढण्याचं कारण म्हणजे इथे मोठ्या स्पर्धांचे सामने होत आहेत आणि दोन्ही वेळा विजयी मालिकेचा शेवट इथे झाला. ब्लॅक सॉइल पिचवर चेंडू थांबून येतो, बाउन्स कमी असतो. काही भारतीय फलंदाजांना अडचण आली, पण दक्षिण आफ्रिकेने परिस्थितीशी जुळवून घेत स्पिनर्सवर आक्रमण केलं. म्हणजे फरक पिचपेक्षा ॲडॅप्टेशनमध्ये होता. स्पर्धेदरम्यान आफ्रिकेने अहमदाबादमध्ये अधिक सामने खेळले, त्यामुळे कंडिशन्सची त्यांना चांगली सवय झाली. टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय त्यांनी अचूक घेतला. भारताकडे अनुभव होता, पण त्या दिवशी मुख्य खेळाडू अपयशी ठरले. टी20मध्ये छोट्या चुका निर्णायक ठरतात. चेस करताना भारताचा दृष्टिकोन संथ झाला. आवश्यक गती राखता आली नाही. दबाव वाढत गेला आणि सामना हातातून निसटला. म्हणून पराभवाचं कारण मैदान नव्हे, तर त्या दिवशीची रणनीती आणि अंमलबजावणी होती. रणनीतीतील अस्थिरता संघाच्या मानसिकतेवर परिणाम करते. नेतृत्व म्हणजे स्थैर्य, स्पष्टता आणि विश्वास. मग खरा दोष कोणाचा? अभिषेक आत्मविश्वास गमावल्यामुळे, तिलक निर्णायक भूमिका न पार पाडल्यामुळे, सूर्यकुमार मोठ्या सामन्यात चमक न दाखवल्यामुळे, रिंकू फिनिशिंग अपयशी ठरल्यामुळे, की गंभीर प्रयोगशीलतेमुळे? प्रत्यक्षात हा एकत्रित परिणाम आहे. क्रिकेट हा संघ खेळ आहे. एकाची चूक भरून काढण्यासाठी दुसऱ्याने उभे राहावे लागते. पण जेव्हा सलामी, मधली फळी, फिनिशर आणि रणनीती सर्व स्तरांवर त्रुटी दिसतात, तेव्हा पराभव अपरिहार्य ठरतो. भारतीय संघ बाहेर जाऊ शकतो ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे. पण हा पराभव केवळ आकड्यांचा नाही, हा आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. मोठ्या स्पर्धेत मानसिक ताकद महत्त्वाची असते. दडपण झेलण्याची क्षमता महत्त्वाची असते. रणनीतीतील सातत्य महत्त्वाचे असते. आज भारताला याच 3 गोष्टींची गरज आहे. आत्मविश्वास, स्पष्ट भूमिका आणि निर्णायक आक्रमकता. जर हे बदल झाले तर हा संघ पुन्हा उभा राहू शकतो. कारण प्रतिभा आहे, क्षमता आहे, अनुभव आहे. फक्त भीती दूर करून निर्धाराने उभे राहणे गरजेचे आहे. शेवटी प्रश्न तसाच उरतो, सर्वात मोठा दोष कोणाचा? कदाचित एका व्यक्तीचा नाही. कदाचित ही एक सामूहिक चूक आहे. आणि म्हणूनच उपायही सामूहिक असावा लागेल. भारतीय क्रिकेटची परंपरा पराभवातून उभे राहण्याची आहे. पण त्यासाठी आत्मचिंतन आणि धाडसी बदल आवश्यक आहेत. आता निर्णय संघाने घ्यायचा आहे. भीतीत खेळायचे की विश्वासाने? विश्वचषक अजून संपलेला नाही. पण जर आत्मविश्वास परत आला नाही, तर स्वप्न नक्कीच संपेल.